नमस्कार. श्रेया सौम्या श्री किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण शुभ कार्यात मानाचे स्थान असलेली सांजोरी कशी बनवायची ते बघणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहे. इथे मी 2 वाट्या या कपाने 2 कप रवा घेतलेला आहे. तर याच कपाच्या मापाने 1.5 कप साखर घेतलेली आहे. मला थोडं गोडाचं प्रमाण कमी हवं म्हणून मी थोडी साखर कमी घेतलेली आहे. तुम्ही बरोबर माप घेतलं तरी चालेल. आणि इथं अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आता हा रवा आपण हलका भाजून घेणार आहे. त्यामध्ये मी 2 चमचे तूप घातले. आता हा रवा मी 2 ते 3 मिनिट भाजून घेतलेला आहे. आता आपण गॅस बंद करू आणि हा रवा थंड करायला ठेवू. आता इथे आपण ही साखर विरघळून घेणार आहे. त्यासाठी मी इथं 1 कप पाणी घेतलेलं आहे. आपला 2 कप रवा आहे तर त्याच्याने मी 1 कप पाणी. आता फक्त साखर विरघळून घेणार आहे. याचा पाक वगैरे काही करायचं नाही. आता आपली हे साखर विरघळलेली आहे. आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे पाणी पण आता थंड करून घेऊ. पाणी थंड झाल्यानंतर मग हे आपण भिजवून ठेवणार आहोत. आता आपला रवा पण थंड झालेला आहे आणि हे आपण साखर विरघळून घेतलेले हे पण थंड झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये हे वेलची पावडर घालू. आणि हे पाणी आता आपण याच्यामध्ये गाळून घालू. रवा आपला भिजवून झालेला आहे. आता आपण हा रात्रभर असाच झाकून ठेवू आणि याच्या उद्या सांजोऱ्या बनवू. आता मी इथे सांजोऱ्याचं वरचं आवरण करण्यासाठी इथे ह्या कपाने 2 कप मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता हे 2 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे. हे तूप याच्यामध्ये घालून आपण हे सगळं तूप या पिठाला चोळून घेऊ. आता याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून हे घट्टसर गोळा मळून घेऊ. आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे. असं एकदम एवढं असं घट्टसर भिजवून घेतलेलं आहे. आता 5 मिनिट मी या पिठाला झाकून ठेवते. आता हे आपलं रात्री आपण म्हणजे सांजोरीसाठी सारण केलं होतं ते सुद्धा भिजलेलं आहे. एकदम छान झालेलं आहे आपलं सारण. या पद्धतीने याचा गोळा पण छान होता. मी आता अशा पद्धतीने सारणाचे आणि मैद्याचे असे गोळे करून घेतलेले आहेत. आपण थोडंसं पिठात घोळवून घेऊन हा गोळा याचा उंडा करून घेऊ. मोदकाप्रमाणे असं गोल गोळा करून आपण याचं तोंड बंद करून घेऊ. आणि हे पारी लाटताना हलक्या हातानेच लाटायचे. आता आपलं तेल तापलेलं आहे. आपण तेलामध्ये हे सांजोरी तळून घेऊ.
दुसरी पण अशाच पद्धतीने तळून घेऊ. अशा पद्धतीने मी सर्व सांजोऱ्या तयार करून घेते. आज आपण सांजोरीची रेसिपी बघितली अगदी साध्या सोप्या पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने. सांजोरी ही शुभ कार्यात मानाचं स्थान मानलं जातं. तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.